लल्ली जगत को तारने चली। भोलेनाथ की लल्ली जगत को तारने चली। भोलेनाथ की लल्ली जगत को तारने चली। अमरकंड से मैया की धारा चली। अमरकंड से रेवा की धारा चली। भोलेनाथ की लाली जगत को तारने चली। भोलेनाथ की लल्ली जगत को तारने चली। मैया तारने चली। अमरकंड से रेवा बन के धार चली। हरि बोल लाली बजाओ लाली चली। भोलेनाथ के लाले जगत को तारने चले। आणि त्या वेळेला ती रेवा मैया जय हो। रेवा मैयाची बारीक अशी धार निघालेली आहे आणि हळूहळू करता करता तिने बलाढ्य रूप धारण केलं आणि मग ती आता कुठं कुठं जाते बघा। अमरकंठ से आई रेवा दौला में आई। अमरकंठ से रेवा दौलागढ़ में आई। घाट घाट से पूजती माया खल घाट में आई। घाट घाट से पूजती मैया खल घाट से आई। घाट घाट से पूजती रेवा खल घाट में आई। घाट घाट से पूजती मैया खल घाट से आई। खल घाट से रेवा गुजरात चली। खल घाट से रेवा गुजरात चली। भोलेनाथ की लल्ली जगत को तारने चली। भोलेनाथ की लाली जगत को तारने चली। जय हो जय हो। हरि बोल जय हो। अमरकंठ से चली मैया आगे गुप्त है। कहीं पे नन्हा रूप है माँ का कहीं विकराल है। नन्हा रूप है कहीं विकराल है। कहीं पे नन्हा रूप है बापा कहीं पे विकराल है। कल कर करती माँ की निर्मल धारा चली। कल कल करती रेवा की निर्मल धारा चली। भोलेनाथ की लल्ली जगत को तारने चली। भोलेनाथ की लाल जगत को तारने चले। भोलेनाथ की लल्ली जगत को तारने चली। भोलेनाथ की लाली जगत को तारने चली। भोलेनाथ की लाल जगत को तारने चली। भोलेनाथ की लाली जगत को तारने चली। भोलेनाथ की लाल जगत को तारने चली। नर्मदा मैया तेरी होवे जय जयकार। नर्मदा मैया तेरी होवे जय जयकार। नर्मदा मैया तेरी होवे जय जयकार। नर्मदा मैया तेरी होगी जय जयकार। होवे जय जयकार तेरी होवे जय जयकार। होगी जय जयकार तेरी होगी जय जयकार। होवे जय जयकार तेरी होवे जय जयकार। होवे जय जयकार तेरी होवे जय जयकार। नर्मदा मैया तेरी होवे जय जयकार। नर्मदा मैया तेरी होगी जय जयकार। रेवा मैया तेरी होवे जय जयकार। नर्मदा मैया तेरी होगी जय जयकार। रेवा मैया तेरी होवे जय जयकार। नर्मदा मैया तेरी होगी जय जयकार। नर्मदा मैया की जय।
तर मायबापू अशा पद्धतीने त्या नर्मदेची धार कधी कमी कधी अगदी मोठी संपूर्ण जगाचं कल्याण करत करत ऋषी मुनी जपी तपी संन्यासी पशु पक्षी सर्वांचा उद्धार करत सर्वांना आनंद देत देत ती रेवा मैया निघालेली आहे. तर तिच्या घाटा घाटावरती अनेक तीर्थ आहेत, अनेक शिवालय आहेत. घाट घाट पर माँ के मंदिर और बने गए शिवालय, भक्ति भाव से पूजा करके निस दिन ध्यान लगा ले, भक्तों के पाप रेवा हार के चली, भोलेनाथ की लल्ली जगत को तारने चली. तर मायबापू अशा पद्धतीने ती नर्मदा मैया त्या ठिकाणी प्रवाहित झालेली आहे की प्रत्येक ठिकाणी तीर्थ आहे. मी काल सांगून गेलो आपल्याला किती किती तीर्थ आहेत. तर मायबापू हो की तेवढे तीर्थ आणि या सर्व तीर्थांचं जे दर्शन आहे की जे नर्मदा मैयाची परिक्रमा करतात त्या नर्मदा मैयाच्या जे परिक्रमा करतात त्यांना त्या तीर्थांचं दर्शन घडतं. आणि जे काही गाडीने वगैरे परिक्रमा करतात तर सज्जनांनो सर्व तीर्थांचं सर्व जे काही शिवालय आहेत मंदिर आहेत त्या सर्वांचं त्यांना दर्शन होत नाही. पण जे काही बारीक सारीक जेवढेही काही मंदिर आहेत त्या सर्वांचं दर्शन जे पायी परिक्रमा करतात त्यांना होतं. आणि अगदी जेवढे दिवस त्यांची परिक्रमा चालू आहे दररोज नर्मदा मातेचं त्यांच्या जीवनामध्ये स्नान घडतं. आणि मायबापू ही जी काही नर्मदा आहे तर पुढे जाऊन ज्या काही छोट्या मोठ्या नद्या आहेत, काही लहान नद्या आहे काही मोठ्या आहे, तर सज्जनांनो नर्मदा मैयाजवळ त्या ठिकाणी भेद नाही की ती सर्वांना जवळ करते. अनेक लहान नद्या तिला येऊन मिळतात. त्या ठिकाणी एक विशल्या नदी आहे. त्या विशल्या नदी आणि नर्मदेचा संगम त्या ठिकाणी होतो. तर मायबापू प्रत्येक संगमाचं प्रत्येक तीर्थाचं महत्व सांगितलंय की या विशल्या संगमावर जो कुणी मनुष्य अगदी शुद्ध अंतकरणाने भक्तीने आपले प्राण त्यागतो तर मायबापू हो तो चांगल्या गतीला प्राप्त होतो, त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. हजारो वर्ष त्याला स्वर्ग त्या ठिकाणी मिळतो. आणि तो त्या ठिकाणी अमरकंटक शैलराज पर्वतावरती आपलं जो प्राण त्याग करतो. मायबापू त्या पर्वताचं नाव आहे मेकल पर्वत. तर त्याला अमरकंटक नाव का पडलं याचा सुंदर असा इतिहास आहे. तर सज्जनांनो मी आधी सांगितलं तुम्हाला की भगवान शंकरांनी विष प्राशन केलं. तर सज्जनांनो ते विष प्राशन केल्यानंतर भगवान परमात्म्याला विनंती केली. भगवान परमात्म्याला आपलं सर्वस्व मानणारे भगवान शंकर तर सज्जनांनो भगवान शिवांच्या अंतःकरणामध्ये त्यांचा वास आहे. तर भगवान शंकर विचार करायला लागले की मी जर हे विष हे काळकुट्ट हलाहल विष जर मी पिऊन गेलो तर ते कुठे जाईल माझ्या पोटात जाईल. विष कसं होतं काळकुट्ट विष होतं. पण मायबापू थोडस अशी कथा आलेली आहे की देव देवतांनी विचार केला म्हटले आपण भगवान शंकराजवळ जाऊ आणि त्यांना काय सांगू
वेगळ्या पुराणात वेगळी कथा. तर सज्जनांनो त्या ठिकाणी असा विचार आला की देवता ते विषयाचं भांड घेऊन भगवान शंकराच्या जवळ गेले आणि त्यांनी भगवान शंकराला काय सांगितलं, म्हटले देवा आम्ही भगवान विष्णूचं चरणामृत तुमच्यासाठी आणलेलं आहे. आता भगवान शंकर जगाची संहाराची जे काही दायित्व आहे ते त्यांच्याकडे दिलेलं आहे. मग ते काही सामान्य असतील का हो? त्यांना कळत नव्हतं. पण मायबापू त्यांनी विचार केला, म्हटले चरणामृत, मी अमृत पाहिलेलं आहे, हे चरणामृत आहे, पण मग याचा रंग काही वेगळाच दिसतोय. म्हटले कसा दिसत होता? अगदी काळ कुट्ट हलाहल विष होत. तर सज्जनांनो भगवान शंकराने विचार केला, म्हटले माझ्या अंतःकरणात माझ्या रामाचा वास आहे. बघा स्वतः भगवान शंकर विचार करतायत की आपण काय प्यावं आणि काय पिऊ नये, की ते पेल्याने काय होईल, माझ्या देवाला त्रास होईल. मग मला सांगा भगवान शंकराच्या हृदयामध्ये जर राम होता तर मायबापू आपल्या हृदयामध्ये कोण आहे? आपल्या हृदयामध्ये का फक्त आतडे आहे का? आपल्या पोटात काय आहे? मायबापू आपल्यामध्ये सुद्धा राम आहे. सज्जनांनो माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात की तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. ऐकताय ना तुम्ही? मला खूप सांगावंसं वाटतं, पण मला कसं वाटतं कुणाचे असे डोळे लागलेले दिसले की मला कसं वाटतं की यांना झोप लागते. मग मी सांगणं बंद करतो आणि काहीतरी दुसरं. तर मायबाप हो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे. आपण सर्व शास्त्र पुराण मांडणारे माणसं आहोत. ज्ञानोबराय सांगतात की तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विवेकावरी. किंवा भगवान परमात्मा गीतेत सांगतात ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनषष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. की अरे अर्जुना, या जगामध्ये जेवढे काही जीव आहेत, अरे बाबा ते माझा अंश आहेत. मग तुम्ही आम्ही सर्व कोण झालो? देवाचा अंश झालो. आपल्या हृदयामध्ये बी राम आहे. मग मला सांगा, या मूक रूपी यज्ञातून, यज्ञामध्ये जी काही आपण आहुती टाकतो ती आहुती चांगली पाहिजे ना. आपण श्लोक म्हणतो ना जेवताना, वदनी कवड घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाची, जीवन करी जीवित्वा अन्न घे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोगे जाणीजे यज्ञ कर्म. माय बापू, आपण भोजन करतो तो म्हणजे यज्ञ आहे. तर माय बापू हो, आपलं जे रसोई घर आहे की त्या ठिकाणी आपण 6 प्रकारचं रसयुक्त अन्न त्या ठिकाणी शिजवतो. रसयुक्त अन्न शिजवतो, सात्विक अन्न शिजवतो. का? की त्या पूर्ण ब्रह्माची आहुती या मुखरूपी यज्ञामध्ये आपण टाकतो. का? की त्या हृदयातल्या रामापर्यंत ती आहुती पोचली पाहिजे. तर मायबाप हो, सात्विक रसाचं भोजन करण्याऐवजी सात्विक आहार त्या रसोई घरामध्ये बनत होता,
तर सात्विक आहार न बनता वेगळाच आहार तिथं बनायला लागला, म्हणून त्याचं नावही बदललं. काय? किचन. तिथं चिकन शिकतो म्हणून. नर्मदा मैया की की जय. जय. मायबापू तिथं काहीही शिजायला लागलं म्हणून त्याचं नावही बदललं. ती रसोई नाही, ते किचन झालं. अरे स्वतः भगवान शंकर विचार करतायत की माझ्या हृदयातल्या रामाला त्याचा त्रास होऊ नये, माझ्या रामाच्या कृपेने मला काहीच होणार नाही. म्हणून मायबाप हो, अन्नाचा खूप मोठा विचार आहे की आपण काय खावं, काय खावं, काय प्यावं. असं म्हणतात, जैसे खावे अन्न तैसे होय मन, जैसे प्यावे पाणी तैसी होय वाणी. म्हणून मायबाप हो, चांगलं प्यावं, चांगलं खावं. कारण आपण काही एकटे नाही, तर आपल्या सोबत तो राम आहे. आपल्या हृदयामध्ये सुद्धा राम आहे. मग कुणी म्हणेल महाराज राम आहे पण आम्हाला दिसतो का? तुम्ही काही सांगता, तुम्हाला व्यासपीठावर बसवल म्हणून काही सांगता का लोकांना? एकदाही दिसत नाही. मायबाप हो, ज्या वेळेला तो राम तुमच्यातला निघून जाईल, तुम्हाला तो राम सोडेल, त्यावेळेला तुम्ही इथे येणार नाही, तुमच्या घराजवळ गर्दी मावणार नाही. तुम्ही जन्माला आले तर सर्व जणांना आनंद होत होता, सर्व हसत होते. पण ज्या वेळेला तुमच्यात राम निघून जाईल, सर्व रडतील, पण ते रडताना पाहायला तुम्ही नसाल. म्हणून मायबाप हो, अन्न खाताना विचार करा. तुम्हाला जर सात्विक बुद्धी व्हावी असं वाटत असेल तर तसं अन्न खा. महाभारतातला एक प्रसंग आहे की एक वेळेला गंगानंदन भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली होती? म्हणजे युद्ध चालू असताना पांडवांकडचं एकही मरत नव्हतं आणि कौरवांकडचं बरंच सैन्य पांडवांनी मारायला सुरुवात केली होती. आणि त्यावेळेला जो काही दुर्योधन आहे तो भीष्माचार्यांना म्हणायला लागला, दादा तुम्ही खाता आमचं, पिता आमचं, पण तुम्ही त्यांचं कल्याण व्हावं, पांडवांचं कल्याण व्हावं, त्यांचं हित व्हावं असाच विचार तुमच्या मनामध्ये असतो. तर मायबाप हो, ज्या वेळेला सर्व महाभारताचं युद्ध संपलं, पांडवांचा विजय झाला, पण तरी सुद्धा खिन्न मनाने दिसणारा युधिष्ठिर, धर्मराज, भगवान परमात्म्याला निजधामाला जायचं होतं. युधिष्ठिराला म्हणायला लागले, अरे युधिष्ठिरा, सगळं काही आता कुशल मंगल आहे, मग तू उदास का दिसतो? म्हटले, काही नाही देवा, युद्धामध्ये खूप हानी झाली रे, म्हणून मनाला प्रसन्न वाटत नाही. की ज्यांना आपण मारलं ते आपलेच होते का? परके थोडे होते. आणि म्हणून मनाला थोडस वाईट वाटतंय. म्हटले काही हरकत नाही, तू चल म्हटले माझ्यासोबत. तर मायबापू भीष्माचार्य बाणाच्या शय्येवर पडलेले आहे. आणि त्या वेळेला भीष्माचार्यांनी धर्मराजाला धर्म सांगितला की जे विष्णू सहस्त्रनाम आपण दररोज सकाळी म्हणतो, बाणाच्या शय्येवर पडलेले असताना भीष्माचार्यांनी धर्म सांगितला. तर असं म्हणतात की त्या ठिकाणी द्रौपदी सुद्धा होती. आणि त्या वेळेला द्रौपदी हसायला लागली. बाकीचे सगळे म्हणायला लागले, अगं द्रौपदी, भीष्माचार्य म्हणायला लागले, द्रौपदी तुला शोभत नाही. अगं तू एक कुलवान स्त्री आहे, आणि कुलवान स्त्रियेने असं अवेळे हसणं, आपले दात दाखवणं, हा कुलवान स्त्रीचा धर्म नाही. आणि त्यावेळेला मात्र द्रौपदी रागाने बोलायला लागली. म्हटले, दादा, अहो मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेले असताना एवढं ज्ञान तुमच्या जवळ आहे, मग मला सांगा
ज्या वेळेला भर सभेमध्ये दुशासनाने माझे वस्त्र ओढले, मी रजस्वला असताना माझा एवढा अपमान केला, त्यावेळेस दादा तुम्ही सुद्धा तिथं होतात, मग तेव्हा तुम्ही का बोलले नाही? आहो, तुम्ही जर एक शब्द खर्च केला असता, तुम्ही जर सांगितलं असतं की अरे ती रजस्वला आहे आणि ती एक स्त्री आहे आणि स्त्रीचं रक्षण करणं हाच आपला धर्म आहे, म्हणून तिचा अपमान करू नका, तर त्यांनी ऐकलं असताना माझी इज्जत, माझी अब्रू वाचली असती. पण तुम्ही एक शब्द बोलले नाही. तर माय बाप हो, भीष्माचार्य सांगतायत, अगं द्रौपदी, त्या वेळेला मी त्यांचं अन्न खाल्लं होतं म्हटले. म्हणजे माय बाप हो, भीष्माचार्य ब्रह्मचारी आहेत आणि सदा सर्वदा भगवंताचं ध्यान करतात. पण मायबाप होय, सदा सर्वदा जे देवाचं चिंतन करतात त्यांची सुद्धा बुद्धी भ्रष्ट होऊ शकते. तर मग आपली का होणार नाही? म्हणून मायबाप हो, चांगलं अन्न सेवन करा, कारण अन्नामध्ये दोष असतो. अन्नामध्ये 3 प्रकारचा दोष असतो. एक असतो संस्कार दोष, ज्याच्याकडून तुम्ही ते अन्न आणलेलं आहे त्याचे संस्कार त्या अन्नावरती असतात. म्हणून मायबापो नेहमी सांगत असतो की अन्न बनवताना सुद्धा भगवंताचं चिंतन करा, आणि त्याच वेळेला त्या अन्नामध्ये सात्विकता उतरते, त्याच्याने आपली बुद्धी चांगली राहते.